शाबरी विद्या सहज सिद्ध होते, सहज सोपी आहे याबद्दल मिसकन्सेप्ट आहे, म्हणजे चुकीची भावना आहे। याबाबतीत आजचा आपला पूर्ण व्हिडिओ असणार आहे। ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे। चुकीचा शाबरी विद्याबद्दल समज करून घेणाऱ्यांनी चुकीची भावना सहज सिद्ध होते, सहज सिद्ध करता येते, आत्मसात करता येत असते। नाथपंथामध्ये एवढे हे सोपे आहे का? बिलकुल नाही। तुमच्यासाठी एक खास उदाहरण देते। तुम्ही जर लहान मुलाच्या हातात मोठा ट्रक चालवायला दिला किंवा त्याला स्टार्टर मारून चालवायला सांगितलं तर ते सोपे आहे का? तुम्ही लगेच म्हणाल तुम्ही काय वेडे आहात का? लहान मुलाच्या हातात एवढा मोठा ट्रक चालवायला देणार आहात का? किंवा कोण स्टार्टर मारून त्याला चालवायला सांगणार आहे का? नाही ना। या बाबतीत एवढं सोपं नाही ना। तसंच आहे, म्हणजे जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं ते करायला सोपं नाही। म्हणजे नेमका याचा अर्थ काय आहे की मंत्र कोणीही बोलू शकतो। अगदी लहान मुलापासून, 1 वर्षाच्या मुलापासून ते 90-100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत तो मंत्र बोलू शकतोय, परंतु तो मंत्र सिद्धमय करू शकतोय का? नाही। त्यासाठी आपल्याला गुरुचीच गरज आहे, गुरुचंच बोट पकडायची गरज आहे। गाडी चालवायला जर तुम्ही त्या लहान मुलाला दिली किंवा हातामध्ये देऊ शकत नाही, मग इतका मोठा धोका आपण कसा पत्करू शकतोय की नाथपंथामध्ये आपण सहज ते बिना गुरु करता सहज विद्या शिकू शकतोय, सहज गोष्टी करू शकतोय। म्हणजे तुम्ही सहज जसं बोलून जाताय ना तसं ते सहज नाही, हानिकारक आहे। तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या बोलताय त्या खूप हानिकारक आहेत। आपल्याला समजतं पण उमलगत नाही, नुसतं बोलून जातो। नाथ संप्रदाय सोपा आहे। सोपा आहे कधी? गुरु केल्यानंतर, गुरुची विद्या घेतल्यानंतर सोपा आहे। तुम्ही म्हणून सोपा नाही आहे, त्यासाठी गुरु करावा लागणार आहे की जे लोक असे बोलून सहजपणे जातात। शाबरी विद्या कोणालाही करता येईल। माझा मग त्यांना एकच प्रश्न आहे, त्या लहान बाळाला 10 चाकी ट्रक चालवायला द्याल का? ही रिस्क तुम्ही घ्याल का? नाही ना। मग दुसरी गोष्ट, अवतारी पुरुष जे नवनाथ आहेत ते महान पुरुष इतकी महान विद्या अशी उघड्यावर सोडून जाऊ शकतात का? अशी उघड्यावर सहजासहजी सोडलेली आहे का त्यांनी? नाही। वैयक्तिक माझे एक मत आहे बघा, अजिबात अशा गोष्टी सहज आणि सोप्या नाहीत। शाबरी विद्या नक्की 100% स्वयंसिद्ध विद्या आहे, पण त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गुरु करून घ्यावा लागतो। गुरुकडून काही गोष्टी शिकाव्या लागतात, गुरूंची सेवा करायला लागते आणि गुरूंना खूप प्राधान्य द्यावं लागतं। मग खूप महत्त्वाचे असते, गुरु कराल तरच ती विद्या सहज आणि स्वयंसिद्ध आत्मसात करता येईल। गुरु केल्यामुळे तुम्ही साधनारत राहता, तुमच्या गुरुकडून दीक्षा, शक्तिपात विद्या घेऊ शकता, वेगवेगळ्या गोष्टी शिकायलाही मिळते, त्यातून सहज समजते। ही विद्या खूप सोपी समजून जाते, ते फक्त गुरुच्या सानिध्यात, गुरुच्या खालची विद्या आपण जर आत्मसात कराल तर निश्चितच आपण वर याल आणि नाथ संप्रदायाचे कार्य स्वयंसिद्ध कराल। नाथ संप्रदाय सोपा बोलण्या इतका नाही, सोपा करण्या इतकाही नाही, गुरुशिवाय काहीही सोपं नाही। नाथ संप्रदायातील नुसते पठण किंवा पारायण वाचून ते तुम्हाला उमगलणार ना, बिलकुल नाही। चुकीचा गैरसमज करणाऱ्यानो गुरूंच्या सानिध्यात राहावा, गुरुकडून ते करून घ्या, गुरूंची थोडीफार सेवा करा आणि मग अनुभव सांगा आणि मगच त्यांच्या बाबतीत बोला, कारण कोणीही काही उठून बोलू शकते, इतकं बोलण्या इतकं ते सोपे नाही। नाथ संप्रदायातील गुरु करणे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि गुरु जसे सांगल तसेच करणे तितकेच महत्त्वाचे आहेत। गुरु आपल्याला फक्त मंत्र देतात, ते मंत्र जपावे, ते मंत्र सिद्धमय करावे। त्यांनी जे काही शिक्षा आपल्याला प्राधान्य करून देतात, शिक्षा म्हणजे ती शिक्षा नव्हे, एक शिक्षण त्या बाबतीतलं ते आत्मसात करून घ्यायचं। गुरुकडून काही गोष्टी समजून घ्यायच्या, त्या गोष्टी आपण करून घ्याल तर तुम्हाला नाथ संप्रदाय पूर्ण समजून जाईल। तुम्हाला ग्रंथ पठणपेक्षा डायरेक्टली गुरुच्या सानिध्यात राहूनच या गोष्टी समजणार आहेत। त्यासाठी फक्त तुमचे मन, तन, धन गुरूंना अर्पण करून तुम्ही गुरूंच्या पायाला जेव्हा स्पर्श करता तेव्हाच गुरु तुम्हाला काय आहे ते कळेल। जेव्हा तुमचे हृदय त्या पायाला स्पर्श करताना गुरु हा शब्द उच्चारल तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी गुरु न बोलताही समजून जातील। म्हणण्याचा हेतू काय आहे की तुम्ही जे काही लोक
नाथ संप्रदायासाठी वाईट साईड बोलताय ते असं चुकीचं करू नका. तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही तर तिथं शांत राहा. चुकीचा समज करून घेऊ नका आणि गुरूंना तर बिलकुल चुकीचं करू नका. जन्माला येऊन जर गुरु नाही केला, गुरूंचं कार्य नाही केलं, गुरूंची कुठली गोष्ट जशी सेवा नाही केली तर तुमचा जन्म पूर्णतः व्यर्थ आहे. केवळ नाथ संप्रदाय नुसता भारतात नाही आहे तर भारताच्या बाहेरही प्रसिद्ध आहे. आत्मा अनुभूतीसाठी नाथ संप्रदाय, मंत्रसिद्धीसाठी नाथ संप्रदाय खूप लाभदायक आहे आणि हा फक्त गुरूंनी करून दिलेला आहे. आणि गुरूंच्या सानिध्यामुळे आपल्याला आत्मसिद्धी नाथ संप्रदायामधली समजू लागली आहे, उमलू लागली आहे आणि त्या गोष्टी सहज सोप्या इतक्या सांगण्या इतक्यात कळू लागलेल्या आहेत. मलाही गुरुकडूनच हे दान मिळालेले आहे. मलाही इतकं बोलण्याचा, इतकं समजण्याचा केवळ फक्त गुरूंचाच पाठीशी असलेला आशीर्वाद आहे. कारण नाथ संप्रदाय नुसता वाचण्याने कळत नाही तर गुरूंच्या सानिध्यात राहून, गुरूंचा डोक्यावर हात असल्याशिवाय नाथ संप्रदाय कळतच नाही आहे. पठण बरेच वेळा केलं मी, नवनाथ पारायण केलं, नाथ संप्रदाय पारायण केलं, परंतु ते फक्त पारायणापुरतंच राहिलं. जेव्हा मी गुरु केले तेव्हाच ह्या गुरूंचं महत्त्व मला खूप कळाले. जीवनच माझे सफल झाले आणि गुरुमय झाले. आणि खरंच आहे, गुरु जन्मात येऊन गुरु केला. गुरु साक्षात परमेश्वर. जन्माच्या काय म्हणतात आपण, मानवी देहात, मानवी चालता फिरता देहात जर आपल्याला परमेश्वर साक्षात धर्तीवर भेटला असेल तर आपला जन्म किती सिद्धमय झाला हा फक्त आपण गुरु केल्यावर समजेल. निश्चितच तुम्हाला माझे मत पटले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, छोटीशी श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश अशी कमेंट करा. शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. आणि नाथ संप्रदायातील महत्त्व तुम्हाला निश्चितच कळाले असेल. चुकीचे बोलणाऱ्यांची बोलती तुम्हीच बंद करा. जेव्हा तुमच्या कानावर व्हिडिओ असा येईल तेव्हा फक्त छोटंसं एक उदाहरण द्या, जसे की लहान बाळाचे आपण दिले त्या स्वरूपात त्यांना उदाहरण देऊन त्याचा अर्थ काय आहे, त्यांचं उत्तर काय येईल त्याच्यावर तुम्ही सांगा. कारण गुरुला आपण कुणी बोललेलं ऐकून घेऊ शकत नाही. बस एवढंच सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश.